नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट। आजची जॉब अपडेट आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत बीड येथे जे आहे भरती निघालेली आहे। यामध्ये लोक अभिरक्षक कार्यालय बीड या ठिकाणी जे आहे पूर्णतः कंत्राटी पद्धतीने त्यांना एक भरती करायची आहे। यामध्ये ऑफिस असिस्टंट हे पदाचं नाव आहे आणि एक रिक्त जागा आहे। यामध्ये जे आहे अर्ज प्रक्रिया जी आहे ही ऑफलाईन पद्धतीने आहे। यासाठी तुम्हाला स्पीड पोस्टाने जे आहे पोचपावतीसह अर्ज सादर करायचा आहे। यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये तुमचे अर्ज स्वीकारले जातील। यासाठी अर्ज स्वीकारण्याचं जे ठिकाण आहे ते खालील प्रकारे आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड या ठिकाणी जे आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करताना लिफाफ्यावरती अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड हे तुम्हाला नमूद करणे गरजेचं आहे। 30 जून 2025 पर्यंत आलेले अर्ज विचारात घेतले जातील। त्यानंतर आलेले अर्ज जे आहे विचारात घेतले जाणार नाही। यामध्ये वेतनमान जर बघितलं तर 15,000 रुपये इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल। यामध्ये जे आहे कोणतीही डिग्री झालेले उमेदवार किंवा लॉमध्ये डिग्री झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकता। यामध्ये जे आहे तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। GCC मान्यताप्राप्त जे आहे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। यामध्ये 40 वर्ड पर मिनिटची इंग्रजी टायपिंग आणि 30 वर्ड पर मिनिटची मराठी टायपिंग जे आहे तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे। सोबतच MSCIT किंवा कॉम्प्युटर रिलेटेड एखादा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे। वयोमर्यादा दिली आहे, तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि मॅक्सिमम 38 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि महाराष्ट्र शासनाने 28/3/2018 नुसार जे काही सांगितले असलेल्या प्रवर्गाकरिता 43 वर्षापर्यंतची वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। यामध्ये 11 महिन्याच्या करार तत्वावरती जे आहे ही भरती निघालेली आहे। जिल्हा न्यायालय बीड यांच्या संकेतस्थळावरती जे आहे याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे। हे डॉक्युमेंट्स जे आहे तुम्हाला अर्जासोबत जे आहे सादर करणे गरजेचं आहे। याच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहील। ऑफिस असिस्टंट या पदाकरिता संगणकावरील टंकलेखन चाचणी तुमची घेतली जाईल। तसेच तुमची तोंडी मुलाखतसुद्धा घेतली जाईल। मुलाखत जी आहे ही 20 गुणांची राहील अशा प्रकारे त्यांनी इथे सांगितलं आहे। यामध्ये मुलाखतीला जाताना जे आहे खालील प्रकारचे मूळ प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे। यामध्ये जे आहे जन्मतारखेचा दाखला म्हणून TC किंवा शाळा सुटल्याचा दाखला ग्राह्य राहील। त्यानंतर पदवी परीक्षेबाबतचा दाखला आणि आणखी पण काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर जे आहे इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे या जाहिरातीमध्ये पान नंबर 5 वरती, तर तो तुम्ही इथे बघू शकता। हा अर्जाचा नमुना भरून जे आहे आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्हाला स्पीड पोस्टाने दिनांक 30 जूनपर्यंत सादर करणे गरजेचं आहे। येथे एक प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला भरून पाठवायचं आहे। त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला सादर करावं लागेल। एखाद्या जे आहे प्राधिकृत अधिकाऱ्याकडून तुम्हाला हे भरून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आणखी डिटेल्स दिलेले आहे, जसे की अर्ज कुठे स्वीकारले जातील, काय स्वीकारले जातील, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, तर त्याची माहिती इथे दिलेली आहे। तर अशा प्रकारे जे आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड या अंतर्गत जी आहे भरती निघालेली आहे। जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायचं असेल, अर्जाची जे आहे PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।